हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये विंडोइंग आणि क्लिपिंग याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सुदरलँड होजमन पॉलिगॉन क्लिपिंग अल्गोरिदम शिकलेलो आहोत। आजच्या लेक्चर मध्ये आपण टेक्स्ट क्लिपिंग म्हणजेच विंडोइंग आणि क्लिपिंग मधला लास्ट पॉइंट आहे, टेक्स्ट आणि क्लिपिंग। द टेक्स्ट क्लिपिंग इज द प्रोसेस ऑफ क्लिपिंग द स्ट्रिंग। आता टेक्स्ट क्लिपिंग म्हणजे काय आहे, समजा आपल्याकडे एखादी स्ट्रिंग असेल आणि ती स्ट्रिंग आपल्या विंडोच्या आतमध्ये असेल आणि थोडी स्ट्रिंग आपली विंडोच्या बाहेर असेल, तर जी काही आपली आउटसाइड द विंडो असणारी स्ट्रिंग आहे ती आपण डिस्कार्ड करतो, त्याला आपण काय म्हणतो, टेक्स्ट क्लिपिंग म्हणतो। In this process, we clip the whole character or only some part of it depending upon the requirement of the application. आता ह्या प्रोसेस मध्ये काय होतं, एकतर तुमच्या पूर्ण स्ट्रिंग मधला सगळे कॅरेक्टर काय होतील, क्लिप होतील, नसेल तर ठराविक म्हणजे जो काही सम पोर्शन जेवढाच पार्ट आहे जो विंडोच्या बाहेर मध्ये आहे तेवढाच तो काय होईल, डिस्कार्ड होईल। आता हे कशावरती डिपेंड असतं, तर प्रत्येक वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात, त्या ऍप्लिकेशनच्या रिक्वायरमेंट वरती आपलं हे डिपेंड आहे की पूर्ण कॅरेक्टर आपलं क्लिप होणार आहे का थोडा सम पार्ट आपला काय होणार आहे, क्लिप होणार आहे। देअर आर 3 मेथड्स ऑफ टेक्स्ट क्लिपिंग। आता ह्याच्यामध्ये 3 मेथड आहेत टेक्स्ट क्लिपिंग करण्याच्या। पहिली आहे ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग, म्हणजे एक तर पूर्ण स्ट्रिंग करायची आणि त्यानंतर काहीच नाही करायचं, अशी पण एक मेथड आहे। दुसरी आहे ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग, म्हणजे फक्त कॅरेक्टर काय होणार आहे, तुमची क्लिप होणार आहे, म्हणजे पूर्ण कॅरेक्टर तुमचं होल जाईल, नसेल तर निम्मा तरी तुमचा कॅरेक्टर काय होऊ शकतो, क्लिप होऊ शकतो। आणि तिसरा आहे तो टेक्स्ट क्लिपिंग, म्हणजे टेक्स्ट क्लिपिंग मध्ये काय, समजा निम्मा कॅरेक्टर आपल्या विंडोवरती आहे, तर जो बाहेरच्या पार्टला कॅरेक्टरचा एखादा पोर्शन आला असेल तर तो काय होतो, डिलीट होतो किंवा क्लिप होतो। आता आपण 1 बाय 1 बघूया। पहिला आहे ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग। आता याच्यामध्ये काय दिलंय, ऑल म्हणजे पूर्ण स्ट्रिंग करा, नसेल तर काहीच करू नका, असे हे दोन्हीचा अर्थ असू शकतो। आता याच्यामध्ये आपण एक विंडो घेतल्या, त्या विंडोमध्ये एक स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग आपण काय लिहिलंय, स्ट्रिंग 1 जी आहे ती आपली काय आहे, निम्मी आहे, ते आउटसाइड द विंडो आहे, निम्मी आहे ती काय आहे, इनसाइड द विंडो आहे। स्ट्रिंग 2 जी आहे ती पूर्णपणे काय आहे, इनसाइड द विंडो आहे। तसंच जे काही आपलं सांगितलं की ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग म्हणजे काय, पूर्ण तुमची जी काही स्ट्रिंग आहे ती तुमची काय होणार आहे, क्लिप होणार आहे। म्हणजे तुमचं आउटपुट दिसताना फक्त काय दिसेल, तुमचं स्ट्रिंग 2 हा इनसाइड द विंडो आहे म्हणून तुम्हाला तो तेवढाच दिसेल, आणि स्ट्रिंग 1 जो आहे तो इनसाइड पण आहे आणि आउटसाइड आहे, तो म्हणजे तो पूर्णपणे काय होणार आहे, क्लिप होणार आहे। अंडर दिस मेथड आयदर द एंटायर स्ट्रिंग इज केप्ट और द एंटायर स्ट्रिंग इज रिजेक्टेड। या मेथड मध्ये काय होणार आहे, एक तर पूर्ण स्ट्रिंग आहे तशी राहील, नसेल तर पूर्ण स्ट्रिंग तुमची काय होईल, रिजेक्ट होणार आहे। फ्रॉम द अबव फिगर स्ट्रिंग 2 इज एंटायरली इनसाइड द क्लिपिंग विंडो अँड सो इट इज केप्ट। आता पूर्ण स्ट्रिंग 2 जी आहे ती पूर्णपणे काय आहे, इनसाइड द विंडो आहे, त्यामुळे ती काय क्लिप होणार नाहीये, म्हणजे ती ऍज इट इज राहणार आहे। आणि स्ट्रिंग 1 जी आहे ती रिजेक्टेड होणार आहे, का होणार आहे, तर त्या जो काही इनसाइड ऑफ द विंडो मध्ये त्याचा निम्मा पोर्शन आहे, म्हणजे तो पार्शियली आहे, इनसाइड पण आहे आणि आउटसाइड आहे, त्यामुळे तो काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे। सेकंड मेथड आहे ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग। याच्यामध्ये काय होणार आहे, ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग मध्ये काय होणार आहे, जर तुमची स्ट्रिंग, आता इथं काय आहे, स्ट्रिंग 1 चा जो काही पार्ट असेल तो फक्त आउटसाइडला जेवढे काही कॅरेक्टर आहेत ते फक्त काय होणार आहेत, डिस्कार्ड होतील, आणि जे इनसाइड द विंडो असतील ते काय राहतील, तेवढेच कॅरेक्टर तुमचे ऍज इट इज राहणार आहेत। ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे बघा, INJ आणि 1 हा आपला काय आहे, इनसाइड द विंडो आहे, आणि STR हा आउटसाइड द विंडो आहे, म्हणजे फक्त तुमचे ST आणि R हे कॅरेक्टर क्लिपिंग झाले, त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रिंग होत नाही, आणि राहिलेले जे कॅरेक्टर आहेत जे विंडोच्या आतमध्ये ते ऍज इट इज राहणार आहे। इट इज बेस्ड ऑन द कॅरेक्टर्स रॅदर ऑन एंटायर स्ट्रिंग। आता हे जे काही आहे किंवा ही जी मेथड आहे ती फक्त कशावर डिपेंड आहे, तर कॅरेक्टरवरती डिपेंड आहे की ती कुठं आहे, म्हणजे एंटायर द विंडो स्क्रीन आहे काय आउटसाइड द विंडो आहे। द स्ट्रिंग दॅट इज इनसाइड द क्लिपिंग विंडो इज केप्ट अँड इफ द स्ट्रिंग इज आउटसाइड द विंडो देन, आता जर समजा तुमच्याकडे एक, आता ह्याच्यामध्ये पण पार्ट आहेत की काय होणार आहे की पूर्ण जर इनसाइड द विंडो असेल तर ती ऍज इट इज राहील, आणि समजा जर तुमची विंडोच्या आउटसाइडला असेल तर काय होणार आहे, द पोर्शन ऑफ द स्ट्रिंग आउटसाइड द विंडो इज रिजेक्टेड,
म्हणजे त्या स्ट्रिंगचा जेवढा काही पोर्शन आउटसाइड द विंडो असेल तो काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे. आणि द एंटायर कॅरेक्टर इज डिस्कार्डेड इफ द कॅरेक्टर इज ऑन द बाउंड्री ऑन द क्लिपिंग विंडो. त्या जो काही आपल्या क्लिपिंग विंडोच्या बाउंड्रीवरचा जेवढा पार्ट आहे त्याच्या आउटसाइडला जेवढं काही आहे तो काय होणार आहे, डिस्कार्ड होणार आहे. आणि त्या बाउंड्रीपासून आत जर कुठले कॅरेक्टर असतील ते फक्त तुम्हाला काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. तिसरा आहे टेक्स्ट क्लिपिंग. टेक्स्ट क्लिपिंगला काय होतं, आता इथं मी दाखवलंय बघा की STRING1 म्हणजे स्ट्रिंग 1 जी आहे त्यातला R जो आहे तो निम्मा आतमध्ये आणि निम्मा बाहेरमध्ये. तर त्यावेळेस काय होणार आहे, जो बाउंड्रीच्या बाहेर पर्यंत आहे तो काय होणार आहे, डिस्कार्ड होईल. आणि बाउंड्रीच्या जे आतलं जरा जरी त्याचा पोर्शन आला असेल, आता इथं आरचा जो काही आपण पोर्शन काढलाय तो तुम्हाला इथं दिसणार आहे, म्हणजे तेवढा पोर्शन तुम्हाला दिसणार आहे, पूर्ण कॅरेक्टर तिथे डिलीट होत नाही. In this method, we keep the character of the string which lies inside the clip window and remove all the characters which lies outside the clip window. आता ह्या मेथडमध्ये काय होणार आहे, जे काही आपले कॅरेक्टर आहे स्ट्रिंग मधले जे काही कॅरेक्टर आहेत ते इनसाइड द विंडो असतील तर ते तुमचे ऍज इट इज राहील. आणि जे कॅरेक्टरचा काहीही पोर्शन असेल तो आउटसाइड द विंडो असेल तर तो तुमचा काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. इफ अ कॅरेक्टर ओव्हरलॅप्स, तर तुमचा कॅरेक्टर ओव्हरलॅप असेल म्हणजे इनसाइडला पण दिसायला आणि आउटसाइडला थोडाफार दिसायला, अशा वेळी काय होणार आहे, इफ अ कॅरेक्टर ओव्हरलॅप्स द विंडो बाउंड्री then we keep that part of character which lies inside the window and discard that part which lies outside the clipping window. म्हणजे सेम जर एखादा कॅरेक्टर ओव्हरलॅप होत असेल तर त्या विंडोच्या बाउंड्रीवरती असेल तर तो कॅरेक्टर जेवढा पार्ट तुमचा इनसाइड द विंडो आहे तो ऍज इट इज राहील आणि त्याच कॅरेक्टरचा जो आउटसाइडला थोडाफार पार्ट असेल तो तुमचा काय होणार आहे, डिस्कार्ड होणार आहे. थँक्यू.